नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याचा अभ्यास करणार आहे. याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की 3 टाईपचे अकाउंट्स असतात, रूल असतात. पर्सनल अकाउंट, त्याच्यानंतर रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. हे 3 अकाउंट आहे, त्याचे रूल बघितले आपण. तर आता याच्यामध्ये कोणते कोणते क्लासिफिकेशन येतात, कोणते कोणते फॅक्टर येतात, काय काय इन्व्हॉल्व होतं, कोणते अकाउंट्स येतात, तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता पर्सनल अकाउंटमध्ये याच्यामध्ये दिलेलं आपल्याला पर्सनल अकाउंट. पर्सनल म्हणजे व्यक्तींची नावं, सुरेश, रमेश, महेश अशी जी नावं असतात ते येतात पर्सनल अकाउंटच्या अंडर. ठीक आहे. तर पहिलं दिलेलं याच्यामध्ये सुनीता अकाउंट, अशोक अकाउंट, सुहा अकाउंट. तर असंच आपल्याला याच्यामध्ये येईल रमेश अकाउंट, त्याच्यानंतर येतं रमेश अकाउंट येऊ शकतं, त्याच्यानंतर सुरेश अकाउंट येऊ शकतं. अशी जी व्यक्तींची नाव आहेत ही सर्व कुठे येणार? पर्सनल अकाउंटमध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आर्टिफिशियल पर्सन अकाउंट. आर्टिफिशियल म्हणजे जी लोकांनी तयार केलेली आहेत, संस्था तयार केलेल्या आहेत, कंपन्या तयार केलेल्या आहेत किंवा बँक आहेत. ठीक आहे. तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल पर्सन. ठीक आहे. त्याच्यामध्ये दिले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन झालं. त्याच्यानंतर राधिका स्पोर्ट क्लब. तसेच जर शॉपची नावं असतील, दुकानं असतील, कंपन्या असतील तर ते येतं आर्टिफिशियल पर्सनमध्ये, म्हणजे पर्सनल अकाउंट्समध्ये येतं. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, हे सर्व पर्सनमध्ये येतं. ठीक आहे. ते आर्टिफिशियल पर्सन झाले. त्याच्यानंतर पुढे दिले रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सर्व आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रिपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग. आणि ते आउटस्टँडिंग म्हणजे काय असतं की आउटस्टँडिंग म्हणजे देणं आहे, अजून दिलेलं नाही. देणं म्हणजे लॅबिलिटी, अजून पेमेंट त्याचं झालेलं नाही आहे, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग. ठीक आहे. म्हणजे असं जे एक्सपेन्सेस आहेत, जे खर्च आहेत, जे अजून देणं आहे, अजून दिलेले नाहीत, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पुढे दिले प्रिपेड एक्सपेन्सेस. प्रिपेड म्हणजे अगोदरच दिलेले. प्रिपेड म्हणजे अगोदरच, जे नंतर द्यायचंय, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी द्यायचंय, ते आत्ताच दिले, तर त्याला म्हणतात प्रिपेड एक्सपेन्सेस. पुढे दिलं इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे काय? जे असे इन्कम जे ॲडव्हान्समध्ये भेटलेले आहेत आपल्याला. ॲडव्हान्समध्ये भेटलेले असं काय मिळतं आपल्याला? समजा एखाद्या रेंट भेटला आपल्याला, एखाद्या शॉपचं, आपल्या शॉपचं रेंट भेटलं, पुढच्या 2 महिन्याचं आत्ताच भेटलं, तर त्याला म्हणतात रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ठीक आहे. त्याला म्हणतात इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. पुढे दिलं आहे ॲक्रूड इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम. आता इथं आपण बघितलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे देणे. समजा लाईट बिल आहे 2 महिन्याचं, अजून दिलेलं नाही आहे, तर त्याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, कारण ते देणे आहे, एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे आपला. त्याच्याच अपोजिट बरोबर ॲक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. आता जर समजा आपल्याला एखाद्या दुकानाचं भाडं येतं आहे महिन्याला, पण ते अजून आलेलं नाही आहे, मागच्या 2 महिन्याचं पेंडिंग आहे, अजून आलेलं नाही आहे, तर त्याला म्हणतात आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे थोडक्यात आउटस्टँडिंग येणं. ठीक आहे. तर हे झालं पर्सनल अकाउंट्स. हे सर्व पर्सनल अकाउंट्समध्ये काय येतं? नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये येतात सर्व असेट्स. रिअल अकाउंटमध्ये येतात सर्व असेट. असेट्स काय असतात? असेट्स म्हणजे जी कंपनीची प्रॉपर्टी आहे, जी आपली प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, घर, गाडी, बंगला, जमीन, हे सगळं जे असतं त्याला म्हणतात असेट्स. ठीक आहे. तर असेट्स म्हणजे परत 2 येतात, 2 अकाउंट येतात त्याच्या अंदर. एक येतं टेन्जिबल आणि एक येतं इनटेन्जिबल असेट. ठीक आहे. याच्यामध्ये 2 टाईप आहेत. टेन्जिबल म्हणजे जे आपण बघू शकतो, जे आपण बघू शकतो. ठीक आहे. जे आपण बघू शकतो तर त्याला म्हणतात टेन्जिबल असेट. ठीक आहे. आणि जे आपण बघू शकत नाही, डोळ्याने आपल्याला दिसत नाहीत, तर त्याला म्हणतात इनटेन्जिबल असेट. इनटेन्जिबल रिअल अकाउंटच्या अंडर येतात ते. टेन्जिबल असेट्स आणि इनटेन्जिबल असेट्स. इकडं इनटेन्जिबल असेट्स. ठीक आहे. आता आपण टेन्जिबल बघणार आहे. टेन्जिबल म्हणजे जे आपण बघू शकतो, जे असेट्स बघू शकतो. ठीक आहे. तर काय काय बघू शकतो आपण असेट? आपण आपली जमीन बघू शकतो. ठीक आहे.
लँड बघू शकतो आपण, त्याच्यानंतर आपण आपली बिल्डिंग बघू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर फर्निचर बघू शकतो आपण, त्याच्यानंतर आपण कम्प्युटर बघू शकतो. तर हे झालं टेन्जिबल, ठीक आहे. याला म्हणतात टेन्जिबल असेट, टेन्जिबल. आणि दुसरं दिलेलं आहे याच्यामध्ये, इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, कम्प्युटर, कॅश, मशिनरी, हे सर्व टेन्जिबल असेट आहे. इनटेन्जिबल मध्ये काय येतं, हे दुसरा पॉइंट बघू आपण. इनटेन्जिबल, इनटेन्जिबल म्हणजे जे आपण डोळ्याने बघू शकत, इनटेन्जिबल, ठीक आहे. इनटेन्जिबल म्हणजे आपण डोळ्याने बघू शकत नाही, ठीक आहे. तर त्याला म्हणतात इनटेन्जिबल, ठीक आहे. तर आता इनटेन्जिबल मध्ये काय काय येतं तुम्हाला सांगतो. आता पहिलं दिलेलं आहे यांनी गुडविल दिलेलं आहे. पहिलं काय दिलेलं आहे, गुडविल. गुडविल म्हणजे अशी जी कंपनीची मालमत्ता आहे, जी आपण डोळ्याने बघू शकत नाही. गुडविल म्हणजे रेप्युटेशन, त्याला म्हणतात रेप्युटेशन. जर तुम्हाला याच्यामध्ये नसेल कळलं तर रेप्युटेशन म्हणजे, गुडविल म्हणजे नावलौकिक, मराठीत त्याचा अर्थ आहे नावलौकिक. म्हणजे कंपनीचं मार्केटमध्ये किती नाव आहे, नावलौकिक किती आहे, मार्केटमध्ये किती डिमांड आहे, कंपनीचं किती क्रेडिट आहे कंपनीचं मार्केटमध्ये, तर त्याला म्हणतात गुडविल. जसं आपण एक उदाहरण घेऊ गुडविलच्या बाबतीत. जर समजा रिलायन्स कंपनी, रिलायन्स कंपनीचं काय आहे, मार्केटमध्ये नाव आहे खूप. त्याच्यानंतर दुसरा असेल टाटा, त्यांचं पण काय आहे, नाव आहे. म्हणजे ही त्यांची काय आहे, प्रॉपर्टी आहे, त्यांनी नाव कमवलेलं आहे बिझनेसमध्ये, ठीक आहे. तसंच जर आपण दुसरी एखादी कंपनी बघितली छोटी मोठी XYZ, तर त्यांचं मार्केटमध्ये नाव नाही आहे, म्हणजे त्यांची गुडविल काय झालं, कमी झालं, म्हणजे त्यांची प्रॉपर्टी कमी, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे पेटेंट. पेटेंट्स काय असतं, की पेटेंट्स म्हणजे एखादं डिझाईन, एखादा आपण नवीन इनोव्हेशन करतो, नवीन काहीतरी बनवतो, तर सेम तशीच गोष्ट दुसरी कोणीही बनवू नये, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, पेटेंट्स घेऊ शकतो, ठीक आहे. जर समजा आपण एखादी बाईकची कंपनी घेऊ, समजा हिरो बाईक आहे, ठीक आहे, हिरो बाईक स्प्लेंडर आहे, तर सेम स्प्लेंडर सारखी गाडी सेम टू सेम दुसरं कोणी काढू शकत नाही. कारण का, कारण त्याचं पेटेंट त्या कंपनीनं रजिस्टर केलेलं आहे, कुठं, गव्हर्नमेंटकडं रजिस्टर केलेलं आहे. त्याच्यामुळे सेम तसंच कोणी डिझाईन करू शकत नाही. तर हे पेटेंट्स काय झालं, त्या कंपनीची ॲसेट झाली, ठीक आहे. हे पेटेंट्स कंपनी दुसऱ्याला विकू पण शकते आणि त्याच्यातून पैसे मिळू शकते, म्हणून ते काय झालं, कंपनीची प्रॉपर्टी झाली, इनटेन्जिबल असेट झाली. त्याच्यानंतर पुढं नंतर दिलेलं आहे त्यांनी कॉपीराईट. आता कॉपीराईट काय असतं तुम्हाला एक्सप्लेन करतो. कॉपीराईट म्हणजे एखादं आपण बुक केलं, ठीक आहे, एखादं आपण बुक्स प्रिंट केले, समजा आता हे बुक आहे, हे महाराष्ट्र बोर्डचं बुक आहे, सेम असंच बुक दुसरं कोणीही प्रिंट करू शकत नाही. याचं काय केलेलं आहे, कंपनीने कॉपीराईट घेतलेला आहे, ठीक आहे, म्हणजे ऑथोराइज्ड आहे. असं सेम असं कोणीही करू शकत नाही. कंपनीच्या मनात आलं तर याचे कॉपीराईट्स कंपनी दुसऱ्याला विकू शकते, म्हणजे दुसऱ्याला बनवायला देऊ शकते, यांच्या राईट्सने, यांच्या अधिकाराने. पण यांच्या अधिकाराशिवाय दुसरं कोणी हे बुक प्रिंट करू शकत नाही, ठीक आहे. तर हे काय झाली, मग त्यांची प्रॉपर्टी झाली, त्याला म्हणतात इनटेन्जिबल. आता आपण गुडविल बघू शकतो का, नावलौकिक बघू शकतो का, मार्केटमध्ये किती नाव आहे आपल्याला फक्त जाणवतं, म्हणून ते इनटेन्जिबल असेट झाले. त्याच्यानंतर पेटेंट्स बघितलं, हे पेटेंट कुठेही दिसत नाही, हे फक्त रजिस्टर होतं, आपण कुठलीही गोष्ट याच्यामधली बघू शकत नाही. त्याच्यानंतर कॉपीराईट आहे, कॉपीराईट बघतो का आपण, जसं टेन्जिबल असेट आहे, लँड, बिल्डिंग, फर्निचर, असं हे कॉपीराईट पण आपण बघू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणतात इनटेन्जिबल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट्समध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं काय येतात, एक्सपेन्सेस येतात, लॉसेस येतात डेबिटला, आणि क्रेडिटला येतात इन्कम आणि गेन्स. गेन्स म्हणजे प्रॉफिट, ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये बघणार आहे, एक्सपेन्सेस म्हणजे कंपनीचे सर्व खर्च, स्टेशनरी झालं, परचेस झालं, ॲडव्हर्टाइजमेंट झालं, हे सगळे काय आहेत, कंपनीचे खर्च आहेत. तसंच आपण ॲड करू आणखीन रेंट असेल कंपनीचं, त्याच्यानंतर कंपनीची सॅलरी असेल, ठीक आहे. तर हे सर्व काय आहेत, कंपनीचे एक्सपेन्सेस आहे. स्टेशनरी म्हणजे पैसे आपण देऊन काय करतो, स्टेशनरी विकत घेतो. एक्सपेन्सेस म्हणजे जिथं कंपनीचे पैसे खर्च होतात, पैसे काय होतात, आउट होतात कंपनीचे, त्याला म्हणतात एक्सपेन्सेस, ठीक आहे. आणि इकडे दिलेलं आहे इन्कम. इन्कम म्हणजे कंपनीला पैसे रिसीव्ह होतात, रिसिव्ड होतात म्हणजे इन होणार, पैसे काय होतात, इन होतात, ठीक आहे. तर त्याला म्हणतात इन्कम. आणि गेन्स म्हणजे प्रॉफिट.
इंटरेस्ट रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ड, त्याच्यानंतर सेल्स. ठीक आहे. इंटरेस्ट रिसिव्ह म्हणजे व्याज मिळालं आपल्याला, म्हणजे पैसे काय झाले, इन झाले. डिस्काउंट रिसिव्ह म्हणजे डिस्काउंट भेटलं, म्हणजे पैसे इन झाले. तर हे जे जसे पैसे इन होतात, जे रिसिव्ड म्हणजे भेटणं, जे काय आपल्याला भेटतात पैसे, तर तो काय असतो, कंपनीचा इन्कम असतो. त्याच्यानंतर सेल आहे. आता आपण मटेरियल विकलं कंपनीचं, म्हणजे पैसे काय झाले, इन झाले, त्याच्यामुळे तो पण काय इन्कम आहे. असंच याच्या व्यतिरिक्त येतं कमिशन, डिस्काउंट, इथं येणार परत कमिशन अकाउंट. ठीक आहे, कमिशन अकाउंट, किंवा एखाद्या कंपनीला रेंट भेटतं, मग रेंट अकाउंट. आणखीन कंपनीला समजा कमिशन भेटलं, इंटरेस्ट भेटलं, त्याच्यानंतर डिव्हिडंड भेटतो, डिव्हिडंड रिसिव्ड. ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत ते कंपनीचे काय आहेत, इन्कम आहे. जे पैसे मिळतात त्यांना म्हणतात इन्कम. तर हे सर्व झाले आपले अकाउंट्स. ठीक आहे. तर कशामध्ये काय येतं हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणखीन एकदा आपण समरी बघू याची. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. पर्सनलमध्ये येतात सर्व पर्सनची नावं, पर्सनल अकाउंट्स. सुनीता, अशोक, त्याच्यानंतर सुहा दिलेलं आहे, रमेश, सुरेश, सीता, गीता, रीता, अशी जी नावं आहेत व्यक्तींची, ती सर्व पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे लोकांनी तयार केलेली, जशी कंपनी असेल, बँक असेल, पुणे कॉर्पोरेशन असेल, दुकानांची नावं असतील, तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल पर्सन. इथं दिलेलं आहे आपल्याला PMC दिलेलं आहे, राधिका स्पोर्ट क्लब दिलेलं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. पूर्ण बँक आपण पर्सनमध्येच येतात. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह बघितलं आपण, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ॲक्रूड इन्कम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं बघितलं रिअल अकाउंट. ठीक आहे. रिअल अकाउंटमध्ये 2 टाईप येतात. रिअल अकाउंटमध्ये पहिल्यांदा येतात असेट पूर्ण. त्या असेटमध्ये परत 2 टाईप असतात, एक टँजिबल आणि एक इनटँजिबल. टँजिबल म्हणजे जे डोळ्याने आपण बघू शकतो, त्याला म्हणतात टँजिबल असेट. असेट म्हणजे थोडक्यात प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याला म्हणतात असेट. लँड दिलेलं आहे, लँड बघू शकतो आपण, बिल्डिंग बघू शकतो, फर्निचर बघू शकतो, कम्प्युटर बघू शकतो. या सर्व गोष्टी काय आहेत, टँजिबल आहेत, बघू शकतायत, बघता येणार आहेत. त्याच्यामुळे त्याला म्हणतात टँजिबल असेट. ठीक आहे, ते आता टँजिबल रिअल अकाउंटमध्ये तर दिलेलं आहे तुम्हाला. कम्प्युटर, कॅश, मशिनरी, या सर्व गोष्टी आपण बघू शकतो. पुढे दिले इंटँजिबल रिअल अकाउंट. इंटँजिबल म्हणजे ज्या गोष्टी आपण डोळ्याने बघू शकत नाही, त्याला म्हणतात इंटँजिबल. आता याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे गुडविल. गुडविल म्हणजे काय, मराठीत अर्थ आहे त्याचा नावलौकिक. नावलौकिक म्हणजे मार्केटमध्ये किती नाव आहे तुमचं, देशामध्ये बाहेर वगैरे किती नाव आहे, तुमचं नाव किती मोठं आहे, बिझनेस कसा करताय, तुमच्या बिझनेसचं किती रेप्युटेशन आहे, तर त्याला म्हणतात गुडविल. आपण हे बघू शकत नाही, डोळ्याने दिसत नाही, फक्त आपण अनुभवू शकतो. जसं की रिलायन्स झालं. रिलायन्सचं काय आहे भारतामध्ये तर नाव आहे. ठीक आहे, जसं टाटाचं नाव आहे, तर हे त्यांचं काय झालं, रेप्युटेशन झालं, गुडविल झालं. मग हे काय, त्यांची प्रॉपर्टी आहे. काय, प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे पेटेंट्स. पेटेंट्स म्हणजे एखादी डिझाईन असेल किंवा एखादी वस्तू असेल, तर सेम तशीच वस्तू दुसरं कोणीही बनवू शकत नाही, कारण त्या वस्तूचं किंवा त्या डिझाईनचं त्यांनी काय केलेलं आहे, पेटेंट्स घेतलेलं आहे. ठीक आहे, तर त्याला म्हणतात पेटेंट. पेटेंट म्हणजे हे रजिस्टर करायला लागतं गव्हर्नमेंटला, आणि त्याचं मग आपल्याला पेटेंट मिळतं. जसं की हिरो बाईक बघितली आपण, स्प्लेंडर, सेम तशीच बाईक दुसरी कंपनी बनवू शकत नाही. ठीक आहे, त्याचं गव्हर्नमेंटकडनं आपल्याला पेटेंट्स भेटतं. मग कंपनी ही पेटेंट पाहिजे तर ही डिझाईन दुसऱ्याला विकू शकते कॅशच्या मोबदल्यामध्ये, म्हणून ही काय झाली, कंपनीची मालमत्ता झाली, असेट झाली. त्याच्यानंतर दिलेलं आहे कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय, कॉपीराईट असतं की बुक्सवर असतं. आता समजा हे बुक्स आहे, हे कोणाचं बुक्स आहे, महाराष्ट्र बोर्डचं बुक आहे. ठीक आहे, महाराष्ट्र बोर्डचं बुक आहे. सेम असंच बुक दुसरं कोणीही प्रिंट करू शकत नाही, आणि जरी केलं तर हे महाराष्ट्र बोर्ड काय करू शकतं, त्याच्यावर केस दाखल करू शकतं. ठीक आहे, तर हे जे बुक प्रिंट केलेलं आहे सेम, कारण यांनी खूप मेहनतीने केलेलं आहे, यांच्यासारखं बुक दुसरं कोणी करू शकत नाही. मग कंपनी त्याच्या बदल्यात काय करते, हे गव्हर्नमेंटला रजिस्टर करते आणि त्याच्या बदल्यात कॉपीराईट्स मिळवते. जर एकदा कंपनीकडे कॉपीराईट्स आले तर कंपनी हे कॉपीराईट्स दुसऱ्याला विकू शकते, दुसऱ्याला प्रिंट करायला त्यांचे जे राईट्स आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत, हे दुसऱ्याला विकू शकते. ठीक आहे, तर हे झालं इंटँजिबल असेट. हे पेटेंट्स पण आपल्याला दिसत नाही, कॉपीराईट्स पण आपल्याला दिसत नाही, फक्त आपण अनुभवू शकतो. ठीक आहे, तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. ओके.